नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, गृहिणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H. पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा व पोटदुखी अशा सर्वच प्रकारचे पोटाच्या आजारांचे माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती सुद्धा अवश्य पाहावी। तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करावा। पोटाच्या आजाराची गेली अनेक वर्ष आयुर्वेदीय प्रॅक्टिस करत असताना एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून पेशंटच्या खाण्यापिण्याच्या सवयी अगदीच बारकाव्याने विचारल्या जातात। म्हणजे किती वाजता जेवण होते, जेवणाच्या वेळा अनियमित आहेत का, कोणते पदार्थ खातो, एवढेच नाही तर पेशंट गडबडीत जेवतो का, तो पुरेशा प्रमाणात जेवतो का, की अति प्रमाणात खाण्याची सवय आहे किंवा पेशंटचे जेवण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे। त्याचबरोबर पेशंटला जेवण्याची इच्छा असते का, त्याची वारंवार खाण्याची इच्छा होते का, किंवा पेशंट सतत फक्त भेळ, पाणीपुरी यासारखे किंवा वडापाव, समोसा यासारखे चटपटीत पदार्थ खातो का, असे अनेक प्रश्न विचारून त्यानुसार त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीचा अंदाज घ्यावाच लागतो। आणि हे सर्व विचारताना पेशंटच्या पोटाच्या तक्रारी बाजूलाच राहिल्या, परंतु त्याच्या खाण्यापिण्याच्या अतिशय त्रासदायक व विचित्र सवयी पाहून सर्वप्रथम खाण्यापिण्याच्याच विचित्र सवयी दुरुस्त करणे हे प्रथम कर्तव्य वाटते। म्हणून अतिशय सविस्तरपणे समजून घेऊया पोटाचे आजार व खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी म्हणजेच ईटिंग डिसऑर्डर। हा व्हिडिओ बनवताना सर्वांना समजेल अशा अगदी सोप्या भाषेमध्ये बनवलेला आहे। सर्वांसाठीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, माहितीपूर्ण आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा। आणि अशा प्रकारच्या खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी आपल्या कुटुंबामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये असतील अशा सर्वांना अवश्य शेअर करा, व्हिडिओ लाईकसुद्धा करा। ईटिंग डिसऑर्डर म्हणजेच आपल्या खाण्यापिण्याच्या विचित्र सवयींचा आजार। ईटिंग डिसऑर्डर आजाराचे प्रामुख्याने 3 विभाग आहेत। त्यापैकी नंबर 1 एनोरेक्झिया नर्वोसा म्हणजे अति कमी प्रमाणात जेवण जेवणे। नंबर 2 बुलिमिया नर्वोसा म्हणजे एकाच वेळी अति प्रमाणात जेवण जेवणे। आणि नंबर 3 बिंज ईटिंग म्हणजे सतत वारंवार चटपटी पदार्थ खात राहणे। खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी आणि त्याची कारणे। ईटिंग डिसऑर्डर व मानसिक अस्वास्थ्य। ईटिंग डिसऑर्डरच्या कारणांचा विचार करताना त्याला अनेक पैलू दिसतात। अगदी व्यवहारातील उदाहरण सांगायचे झाले तर कोणत्याही छोट्या मोठ्या कारणाने ताण वाढला तर बाहेर जाऊन पाणीपुरी खाण्याची इच्छा होते आणि ती खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही। किंवा इमोशनल गोष्ट घडलेली आहे, मग ती सुखद असो किंवा दुःखद असो, त्या दिवशी हॉटेलला जाऊन खाण्याची तीव्र इच्छा होते। किंवा अतिशय तीव्रतेचा दुःखद प्रसंग घडला, त्यावेळी अनेक दिवस त्या व्यक्तीला भुकेची किंवा खाण्याची जाणीवसुद्धा होत नाही। याचाच अर्थ आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा डायरेक्ट संबंध आपल्या मानसिक स्वास्थ्याशी जोडलेला असतो। मानसिक स्वास्थ्य सतत बिघडलेले म्हणजे एन्झायटी अर्थात भीती असणे, डिप्रेशन म्हणजे नैराश्य, ताणतणाव असेल त्यामुळे सुद्धा, किंवा अजिबात न खाणे किंवा सतत विशिष्ट चटपटी पदार्थच खात राहणे किंवा वारंवार खाणे, किंवा काही पेशंटमध्ये ओव्हर क्वांटिटीमध्ये खाणे अशा तक्रारी दिसतात। ईटिंग डिसऑर्डर व शारीरिक कारणे। खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमध्ये बऱ्याच वेळेला अनुवंशिकता हे सुद्धा कारण असू शकते। त्याचबरोबर मेंदूतील किंवा हार्मोन्सचे भुकेसंदर्भातील स्त्राव बिघडल्यामुळे सुद्धा एकतर अति प्रमाणात भूक लागून सतत खावेसे वाटते
किंवा पुरेसे अन्न खाल्ल्यानंतर किंवा कितीही अन्न खाल्ले तरीसुद्धा समाधान मिळत नाही. इतर शारीरिक कारणामध्ये मधुमेहाच्या पेशंटमध्ये शुगर लेवल कमी झाल्यामुळे किंवा वेगवेगळ्या पोटाच्या आजारामुळे सुद्धा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी लागू शकतात. ईटिंग डिसऑर्डर आणि जठराची पिशवी मोठी होणे. आरोग्यपूर्ण जगण्यासाठी एक महत्त्वाचा नियम म्हणजे मात्रा आहार, अर्थात भुकेपेक्षा एक घास कमी जेवणे. परंतु हा नियम पाळणारा एखादा व्यक्ती सापडणे म्हणजे सध्या तरी अवघड गोष्ट आहे. सध्या सर्वजण भुकेपेक्षा 2 घास जास्तच खातात. जिभेचा आणि चवीचा किंवा आपल्या आवडीचा पदार्थ असेल तर मग किती खाऊ आणि किती नको असे होते. उदाहरणार्थ 4 वाट्या श्रीखंड खाल्ले, 15-20 गुलाबजाम खाल्ले, नॉनव्हेजमध्ये अगदी गळ्याला येईपर्यंत रस्सा पिला. काही लोक अगदी सहजपणे 5-7 पंजाबी रोटी आतमध्ये ढकलतात. जेवताना अगदी भरभर म्हणजे 5 मिनिटात जेवण उरकतात. जेवण शांत चित्ताने न चावता फक्त आतमध्ये ढकलले जाते. अशा सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून आपण जे अन्न खातो ते अन्न चावल्यानंतर अन्ननलिकेमधून ते अन्न जठराच्या पिशवीमध्ये पडते. जठराच्या पिशवीलाच आपण अन्नपिशवी असे सुद्धा म्हणतो आणि ही जठराची पिशवी इलॅस्टिक म्हणजे लवचिक स्वरूपाची असते. कायमच आपण थोड्या जास्त प्रमाणात अन्न खाल्ल्यामुळे कालांतराने जठराच्या पिशवीचा आकार हळूहळू मोठा होतो. एकदा का जठराची पिशवी मोठी झाली की मग मात्र जठराची पिशवी पूर्ण भरल्याशिवाय मनाला समाधानच मिळत नाही. त्यामुळे आपण जरी जास्त खातोय याची जाणीव झाली तरीसुद्धा जठराची पिशवी पूर्ण भरल्याशिवाय आपल्या मेंदूला मनाला चैन पडत नाही आणि मग कायमच ओव्हर क्वांटिटीमध्ये जेवल्याशिवाय पर्याय राहत नाही. जिभेची चव व ईटिंग डिसऑर्डर. हवा आणि अन्न या 2 गोष्टी आपल्या जिवंत असण्यासाठीच्या मूलभूत गरजा आहेतच हे सर्व मान्य. परंतु त्याचबरोबर अन्न ह्या घटकाचा विचार करताना त्यातून शरीराला मिळणारी ऊर्जा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. अलीकडच्या 50 वर्षांमध्ये अन्न ही गोष्ट फक्त शरीराला ऊर्जा मिळवणे यापुरती मर्यादित राहिली नसून अन्नाचा संबंध शरीराला मिळणारी ऊर्जा एवढाच न राहता आता तो केवळ चवीशी जोडला गेलेला आहे आणि हे एक अतिशय क्रूर सत्य आहे. आपण खात असलेले अन्न सकस आहे का, ते पचायला योग्य आहे का, किंवा अन्न शरीर साम्य म्हणजे आपल्या सवयीचे आहे का हे पाहणे खरे तर खूप गरजेचे असते. परंतु सध्या हे काहीही पाहिले जात नाही. आपण फक्त खात असलेले अन्न माझ्या जिभेला आवडत आहे का, ते दिसायला अगदी रंगबेरंगी किंवा चटपटी दिसत आहे का, त्याचा गंध म्हणजे वास हवासा वाटणारा आहे का, याचीच जिभेला व मेंदूला चटक लागलेली आहे. त्यामुळे मग एकतर फास्ट फूड किंवा जंक फूड किंवा साखरेचे गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय जमतच नाही. थोडक्यात चवीचा अतिरेक झाल्यामुळे सुद्धा खाण्यापिण्याच्या सवयींचा आजार जडलेला आहे. सध्याच्या सामाजिक स्थितीमध्ये ही अतिशय आरोग्य क्षेत्रातील गंभीर गोष्ट आहे. ईटिंग डिसऑर्डर व सामाजिक दबाव. एखादी व्यक्ती किंवा विशेषतः मुलांच्या मध्ये कोणत्याही कारणाने वजन खूप वाढलेले आहे, तब्येत खूप जाड झालेली आहे, अशा प्रसंगी सतत जाडीवरून किंवा वजनावरून टोमणे मारले जातात आणि मग ती व्यक्ती अन्नाला स्वतःची दुश्मनच समजायला लागते किंवा अन्नाचा तिटकारा करायला लागते आणि अति कमी खाणे ही सुद्धा ईटिंग डिसऑर्डरमधील एक चुकीची सवय जडते. या उलट एखादी व्यक्ती अतिशय कृश म्हणजे हळकुळी आहे, वजन खूपच कमी आहे, अशा वेळी जास्त अन्न खाल्ल्यामुळे माझे शरीर सदृढ होईल अशा गैरसमजातून अति प्रमाणात खाण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही सुद्धा एक ईटिंग डिसऑर्डरच आहे. माझ्या प्रॅक्टिसमधील व्यक्तिगत अनुभवानुसार नंबर 1 मानसिक स्वास्थ्य आणि त्यामुळे होणाऱ्या ईटिंग डिसऑर्डर. नंबर 2 पदार्थांच्या चवी संदर्भातील होणारा अतिरेक व त्यामुळे बिघडलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी. नंबर 3
जठराच्या पिशवीचा आकार मोठा झाल्यामुळे तयार होणाऱ्या ईटिंग डिसऑर्डर्स असा क्रम आपण लावू शकतो. ईटिंग डिसऑर्डर, ॲनोरेक्झिया नर्वोसा अर्थात अन्नाचा तिटकारा. वजन जास्त आहे म्हणून किंवा वजन वाढणे हे एक प्रकारचे दुष्कर्मच आहे अशा अतिरेकी भावनेमुळे किंवा आपण जाडच आहोत अशा गैरसमजामधून बऱ्याच पेशंटमध्ये डाएटचा अतिरेक म्हणून सुद्धा अतिशय कमी अन्न खाणे ही इच्छा किंवा आवड किंवा अति कमी खाण्याचा आजार जडतो. आणि असा हा अति कमी खाण्याचा आजार जडला की लक्षणे म्हणून वजन आणखी झपाट्याने कमी होणे, खूपच अशक्तपणा जाणवणे, त्याचबरोबर पोटाचे आजार म्हणजे पोटामध्ये सतत अस्वस्थपणा, जडपणा, गच्चपणा राहतो. स्त्रियांच्यामध्ये हमखास पाळीच्या तक्रारी सुरू होतात. संपूर्ण अंग सतत दुखते, ठणकते, सतत पडून राहावेसे वाटते, त्वचा पूर्ण निस्तेज होते, हातापायाचे तळवे खूप जळजळतात, केस खूप गळतात, सतत चक्कर आल्यासारखे वाटते, फिरल्यासारखे वाटते, अशा गंभीर स्वरूपाची लक्षणे येतात. आणि तरीसुद्धा आपले वजन वाढेल किंवा डाएटची अतिरेकी विचारसरणीमुळे सतत जेवढी गरज आहे त्यापेक्षा सुद्धा कमीच खाल्ले जाते. ईटिंग डिसऑर्डरमधील अतिशय कमी खाणे या आजाराचे उपचार करताना पेशंटला शारीरिक आणि मानसिक उपचारसुद्धा करावे लागतात. मानसिक उपचार करताना शरीर आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा व ऊर्जेचा स्रोत म्हणजे आपण खाल्लेले अन्न हे सर्व शास्त्रीय पद्धतीने समजून द्यावे लागते. त्याचबरोबर गैरसमजातून शरीराच्या आकाराविषयी जे समज तयार झालेले असतात ते समजसुद्धा योग्य समुपदेशन करून बदलावे लागतात किंवा गैरसमजातून अपुऱ्या माहितीमधून होणारा डाएटचा अतिरेकसुद्धा योग्य शास्त्रीय माहिती देऊन दुरुस्त करावा लागतो. अशा प्रकारच्या पेशंटला सकस आहार व त्याचे आरोग्यविषयक महत्त्व समजून सांगून त्याला खाण्यापिण्याच्या योग्य सवयी लावाव्या लागतात. म्हणजे योग्य वेळेवर आपल्या घरचे अर्थातच आपल्या सवयीचे सकस अन्न शांत चित्ताने चावून चावून खाणे, समाधानाने खाणे किंवा मनपूर्वक खाणे ही सवय अगदी काळजीपूर्वक लावावीच लागते. आणि मग त्याबरोबर शक्तिवर्धक औषधे, विटॅमिन्स, मिनरल्स देऊन पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात द्यावी लागतात. ईटिंग डिसऑर्डर बुलिमिया नर्वोसा अर्थात अति प्रमाणात खाणे. मी कितीही खाल्ले तरी सहज पचवू शकतो, अति खाण्याचा मला काहीही फरक पडत नाही या चुकीच्या अति आत्मविश्वासामुळे किंवा सतत अन्न खाल्ल्यामुळे, जठराचा आकार मोठा झाल्यामुळे आणि जठर पूर्ण भरल्याशिवाय समाधान न मिळाल्यामुळे सुद्धा भरपूर प्रमाणात खाल्ले जाते किंवा भूक तयार करणारे हार्मोन्स जास्त तयार झाल्यामुळे सुद्धा जास्त भूक लागते व त्यामुळे सुद्धा जास्त अन्न खाल्ले जाते. आणि त्यानंतर आपण जास्त खाल्ले आहे असा नंतर पश्चाताप होणे व काही पेशंटमध्ये ते अन्न उलट्या काढून परत बाहेर काढणे असे सुद्धा लक्षण आढळते. अतिप्रमाणात अन्न खाण्याच्या सवयीमुळे पोटामध्ये अतिशय जडपणा, गच्चपणा राहतो, गॅसेस, संडासच्या तक्रारी होतातच. त्याचबरोबर अशक्तपणा म्हणजे शारीरिक कष्टाचे काम करण्याची क्षमता पूर्ण कमी होते, सतत बसून राहावेसे वाटते, झोपून राहावेसे वाटते, कायम आळसावल्यासारखे किंवा मरगळल्यासारखे वाटते. त्याचबरोबर अशा प्रकारच्या पेशंटमध्ये लपून अन्न खाणे किंवा रात्री लपून अन्न खाणे ही सुद्धा भावना आढळते. अति खाण्याच्या या आजाराचे उपचार करताना पेशंटला प्रामुख्याने आपली शरीरक्रिया व त्यामध्ये प्रामुख्याने आपली पचनसंस्था व अन्नाचे पचन, अन्नाचे शोषण कशा पद्धतीने होते हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगावे लागते, जेणेकरून अन्न खाताना ते कशा पद्धतीने खावे किंवा त्याचे नियम काय आहेत याची जाणीव करून द्यावी लागते. एकदा का पेशंटला खाण्याच्या नियमांची जाणीव झाली की मग अन्न खाण्याची पद्धत आखून द्यावी लागते, जेणेकरून त्याच्या जेवणाच्या वेळा फिक्स करणे,
जेवताना कोणते पदार्थ खावेत व कोणते पदार्थ अजिबात खाऊ नयेत हे सुद्धा ठरवावे लागते. जेवण जेवताना शांत चित्ताने अन्न चावून चावून खाणे, जेवण जेवताना जेवणाकडे लक्ष असणे, त्याचबरोबर जेवताना मध्ये मध्ये 2 ते 3 घोट पाणी पिणे व जेवण झाल्यानंतर शेवटी 2 ते 3 घोट पाणी पिणे, असा पिण्याच्या पाण्याचा नियमसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि तो पाळावाच लागतो. त्याचबरोबर अन्न आणि त्याचा संपूर्ण शरीरावर व होणारा मनावरचा परिणामसुद्धा पेशंटला समजून सांगावा लागतो, जेणेकरून पेशंटची आहाराच्या क्वांटिटीविषयक योग्य मनोभूमिका तयार होते व पेशंटला आपण अति खाण्याच्या आजारातून नक्कीच बाहेर काढू शकतो. अति खाण्याच्या या आजारातून बाहेर काढताना पोटाचे आजारसुद्धा दुरुस्त करावे लागतात. म्हणजे जठराच्या पिशवीमध्ये न पचलेला चिकट अन्नाचा चोथा जास्त साठून राहिला असेल तर तो पचवावा लागतो किंवा पुढे ढकलावा लागतो. त्याचबरोबर आतड्यामध्ये साठून राहिलेला संडासचा चोथासुद्धा हळूहळू बाहेर काढावा लागतो, जेणेकरून संपूर्ण आतड्याची योग्य गती व आकार तयार होऊन भुकेच्या तक्रारी कमी होऊन योग्य तेवढेच अन्न खाल्ले जाते. ईटिंग डिसऑर्डर, बिंज ईटिंग, वारंवार खाणे आणि चटपटी पदार्थ खाणे. घरातील उत्तम दर्जाचे जेवण आहे, पण त्याबरोबर टोमॅटो सॉस पाहिजे किंवा लोणचे पाहिजे किंवा शेंगदाण्याची चटणी तरी पाहिजे. जेवण तिखट पाहिजे किंवा तेलकट पाहिजे. हॉटेलमध्ये जेवायला गेलो आहे, मसाला पापड पण पाहिजे, चटपटी स्टार्टर पण पाहिजे किंवा नूडल्स पण हव्यात. पदार्थावर एक्स्ट्रा बटर किंवा चीजचा थर पाहिजे किंवा क्रीम पाहिजे. बरोबरीने कोल्ड्रिंक्स पण पाहिजे, शेवटी आईस्क्रीमसुद्धा पाहिजे. आणि हे सर्व पदार्थ खाऊनसुद्धा पोटाला, जिभेला, मनालासुद्धा अजिबात समाधान मिळत नाही. आणखी काहीतरी पाहिजे. ट्रिपला गेला, बरोबर चिप्सच्या पाकिटांची माळ पाहिजे. जे समोर आले ते तोंडात टाकल्याशिवाय चैनच पडत नाही. किंवा सकाळी उठल्यावर चहा व बिस्किट, त्यानंतर चटपटीत पदार्थांचा नाश्ता, परत 11 वाजता जेवण, परत दुपारी काहीतरी खायला पाहिजे, संध्याकाळी चिरमुरे, फरसाणा, वडापाव, समोसा, भेळ, पाणीपुरी काही ना काही पाहिजे. आणि परत रात्रीचे जेवण आणि झोपतानासुद्धा काहीतरी तोंडात टाकल्याशिवाय करमत नाही. हे किती लोकांना वर्णन लागू झाले आणि लागू झाले असेल तर आपण अतिशय गंभीर स्वरूपाच्या बिंज ईटिंग डिसऑर्डर म्हणजे खाण्यावरती नियंत्रण नसण्याच्या आजाराला बळी पडलेले आहात. आणि मग वारंवार चटपटी पदार्थ खाण्याच्या या आजारामुळे वजन वाढलेले असते, सर्व शरीर फुगलेले असते, पोटाच्या तक्रारी तर हमखास असतातच, त्यामुळे पोटदुखी, कॉन्स्टिपेशन असते. अशा व्यक्ती सतत अशक्तपणा आहे, थकवा आहे असे सांगत असतात. अशा व्यक्तींच्या मूडबद्दल तर काही बोलायलाच नको. सतत चिडचिड किंवा अति बडबड किंवा वारंवार रडायला येणे, भीती आणि तीव्र नैराश्य, झोप न लागणे, झोप अर्धवट लागणे किंवा कितीही झोप काढली तरी झोपेचे समाधान न मिळणे. स्त्रियांच्यामध्ये पाळीच्या तक्रारी हमखास दिसतात आणि कालांतराने हृदयरोग, बीपीचा त्रास किंवा मधुमेह हमखास मागे लागतो. आणि सर्वात काळजी करण्याची गोष्ट म्हणजे मानसिक स्वास्थ्य पूर्ण ढासळते केवळ या कारणामुळे सुद्धा. अति खाण्याच्या या प्रकारामुळे पेशंट मनोरुग्णसुद्धा होऊ शकतो, किंबहुना बऱ्याच वेळेला मनोरुग्ण झालेला असतो. बिंज ईटिंग म्हणजेच वारंवार चटपटी खाणे या प्रकारच्या पेशंटचे उपचार करणे हे नक्कीच आव्हानात्मक असते. अशा पेशंटचे उपचार करताना प्रामुख्याने समुपदेशन म्हणजे वारंवार चटपटी पदार्थ खाण्याची इच्छा का होते हे शास्त्र त्या पेशंटला समजून सांगावे लागते. त्याचबरोबर हे सतत चटपटी पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य कशा प्रकारचे नुकसान होत आहे किंवा झालेले आहे हे सुद्धा सोप्या भाषेमध्ये समजून द्यावे लागते आणि पेशंटने सुद्धा ते समजून घ्यावेच लागते. त्याचबरोबर वारंवार चटपटी खाण्यामागे पेशंटची व्यक्तिगत काही कारणे आहेत का हे सुद्धा तपासावे लागते. उदाहरणार्थ पेशंट कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावाखाली आहे का,
भीतीच्या छायेखाली आहे का अशी कारणे असतील तर त्या कारणाचे सुद्धा उपचार करावे लागतात. त्यानंतर त्या पेशंटची जीवनचर्या पूर्ण विस्कटलेली असते, ती व्यवस्थित लावावीच लागते. म्हणजे योग्य वेळेवर झोपणे, योग्य वेळेवर उठणे, व्यायाम करणे, प्राणायाम व योगासने करणे, योग्य वेळेवर घरचे सकस अन्न शांत चित्ताने मनपूर्वक जेवणे, अचानक होणारे चवीचे आकर्षण म्हणजे क्रेविंग कटाक्षाने टाळणे आणि अशा सर्वाच्या बरोबरीनं इतर जे काही शारीरिक आजार असतील त्यामध्ये पोटाचे आजार किंवा हृदयरोग, मधुमेह, मानसिक व्याधी असतील तर त्याचे सुद्धा उपचार करणे, असे सर्व एकत्रित समन्वयाने उपचार झाले तर आपण वारंवार चटपटीत पदार्थ खाण्याच्या या आजारातून पेशंटला नक्कीच बाहेर काढू शकतो. सर्वात शेवटी महत्त्वाचे, शुगर, BP इत्यादी अनेक आजारांच्या गर्दीमध्ये आरोग्यासाठी अतिशय मूलभूत खाण्याच्या सवयीचे हे आजार आपल्या सर्वांकडूनच त्याबरोबर वैद्यकीय व्यवस्थेकडून सुद्धा पूर्ण दुर्लक्षित झालेले आहेत हे आधी मान्य करावे लागेल. आणि त्यामुळे मग अतिशय गंभीर खाण्याच्या सवयीचे आजार मात्र सर्व समाजव्यापी झालेले आहेत. सध्या घडीला लहान मुले, तरुण मुले, शहरी जीवन व्यवस्थेमध्ये कुटुंबातील सर्वांनाच अशा प्रकारच्या खाण्यापिण्याच्या सवयीचे आजार जडलेले आहेत. त्यामुळे एकतर अतिकृशता किंवा या उलट अतिवजन, अतिजाडी, बरोबरीने मेटाबॉलिक डिसऑर्डर अर्थात पुढे जाऊन शुगर, BP यासारखे आजार हमखास घडतात. त्यामुळे आपण या आजाराने त्रस्त असाल तर सावध व्हा आणि योग्य तज्ज्ञ उपचार घ्या आणि आपले आरोग्य सांभाळा, हेच महत्त्वाचे. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे. पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे. येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी. विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात. पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही. म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते. लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते. त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, @पोस्ट विटा, जिल्हा सांगली. संपर्क 9011 26 19 20 किंवा 8855 04 08 34. फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत. दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. रविवारी सुट्टी.